रात्रीमध्ये 8 संघ खेळले, 6 संघ जे टॉप 6 मध्ये दाखल झाले. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं JS खाड्याचा बाडा, दुसऱ्या रात्रीमध्ये वादळ क्रिकेट संघ नसरापूर, तिसऱ्या रात्रीमध्ये वेदिका 11 सावळे, चौथ्या रात्रीमध्ये SSC चिंचवली, पाचव्या रात्रीमध्ये श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी आणि 6व्या रात्रीमध्ये दाखल झाला स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धामोते. अंपायरला मी विनंती करेल की आपल्यालाही शुभेच्छा असतील. ऑल दी बेस्ट. 2 मॅच आता बाकी आहेत. मार्के सर, हरेश कराळे सर, आपण जेव्हा गरज पडेल तेव्हा चर्चा करून डिसिजन घेतला तरी हरकत नाही. इम्पॉर्टंट मॅच. स्पर्धेचे आयोजक रोशन शेठ दळवी यांची ही सक्सेसफुल स्पर्धा, ज्या हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या सहकार्याने उभी राहिलेली स्पर्धा, आमदार साहेबांच्या नावाने आयोजित केलेली ही स्पर्धा आणि सेमी फायनल. गेम स्टार्ट. पहिला सेमी फायनलचा बॉल मागे मारला नितीन विर्लेने, लॉंग स्टॉपला चौकार. सेमी फायनल ऑन. बॉल सीमा पार. नितीन विर्ले आज लक फॅक्टर फुल होती. प्रत्येक मॅच मध्ये हातातून करता सामना जाईल अशा अवस्थेमधून दामोदरनं मॅचेस जिंकून आणल्या. रिव्हर्स शॉट. फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून चाललाय थर्ड मॅनला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन बॉल 2 चौकार नितीन विर्लेच्या बॅट मधून. अंपायर मार्के सर. थँक्यू. 2 बॉल 2 चौकार आलेत. फक्त अंपायर रिव्ह्यू असेल. जागा बनून खेळण्याचा प्रयत्न होता. कल्पेश आलाय. इथे खेळाडू नाहीये. नॉर्थ शॅकरेनला बॉल कव्हर अप करत असताना फिल्डर नव्हता, त्या कारणास्तव अक्षय पुढे होता. थ्रो चुकीचा झाला आणि सिंगल मिळाली. 3 बॉल 9. सेमी फायनलची मॅच. अंपायर रिव्ह्यू असेल. मार्के सरांनी तो इशारा दिलेला आहे. 3 बॉल 9 धावा. कल्पेश जाधव, नितीन विर्ले. आज या ओपनिंग जोडीने जी बॅटिंग केली, जो बॅटिंग परफॉर्मन्स केला, पहिल्या मॅचमध्ये 60 धावा चेस केल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 66 उभारल्या होत्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये देखील 36 होत्या, पण 17 धावा. सुपर 6 मॅच लक्षात राहील. कल्पेशच्या बॅटमधून ऑन साईडला. वाह, गुड फिल्डिंग. थ्रो देखील चांगला आहे. 4 बॉलमध्ये रन्स आहेत 10. SSC चिंचवलीने देखील चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. बऱ्याच दिवसानंतर SSC चिंचवली संघ देखील नाईट टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी जिंकला. आमदार चषक वाकसची स्पर्धा या दोघांनाही लकी ठरलेली आहे. आता फायनल मध्ये कोणाची एंट्री होईल. 4 बॉल 10. नितीन साठी हा बॉल समोर होता. 3ही स्टंपच्या समोर आला होता नितीन. अक्षय भगत अत्यंत हुशार बॉलर आहे. 5 बॉल 10 धावा. अक्षय भगत, SSC चिंचवली. कित्येक वर्ष आपण SSC चिंचवलीला पाहतोय. अक्षय भगत, केदार भगत, सनी भगत हे 3 दिग्गज खेळाडू या टीम मध्ये आहेत. आता साहिल असेल, इतर अन्य खेळाडू सामील झालेले आहेत. मयूर असेल, पण अक्षय भगतने एक काळ गाजवला आणि आता देखील संघासाठी. लास्ट बॉल. नितीनचा स्ट्रोक बॅक बॉलर्स कडे होता चेंडू. एक सिंगल कंप्लीट केले आणि ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आलेले आहेत 11. खरं तर पहिल्यांदा नाईट टुर्नामेंटमध्ये ज्यांनी ट्रॉफी जिंकली तो वादळ क्रिकेट संघ नसरापूर. रोशन येत आहेत, विवेक जयेश येत आहेत. आनंदाची गोष्ट आहे की नसरापूर संघाने या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकली. वाकसची स्पर्धा नेहमी नवीन नवीन संघाला लकी ठरलेली आहे. आय थिंक गेल्या वर्षी कुंडलाचा हा संघ देखील पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट जिंकला होता वाकसच्या स्पर्धेमध्ये. आणि अशा कित्येक नवीन नवीन संघांना ट्रॉफी वाकच आणि 48 संघ या स्पर्धेमध्ये जे खेळले, पहिल्या 2 दिवसामध्ये जे संघ होते, 3 दिवसामध्ये, त्या 3 दिवसामध्ये जे 24 संघ खेळले ते पहिल्या ट्रॉफीसाठी प्रयत्न करत होते या वर्षीच्या सीझनमध्ये.
आणि त्या 3 संघांना मात्र त्या ट्रॉफी मिळाल्या. आयोजकांनाही समाधान वाटलं. नवीन नवीन संघ ट्रॉफीचे मानकरी ठरले. आता 1 ओव्हर बाकी 11 धावा झालेले आहेत. SSC चिंचवली, स्वर्गीय कार्तिक स्मृती, प्रथमेश शिलवण, धामोते, अमोल विर्ले साहेबांचा हा संघ आहे. धामोते संघ 17 धावांची मॅच. मार्केवाडी संघालाही कदाचित हा पराभव बराच काळ लक्षात राहील, कारण 17 धावा मॅच हातात होती. स्कोर तेवढा नव्हता, पण बॉलर्सने कमाल केली आणि 17 धावांची मॅच जिंकून धामोते आता सेमीफायनल खेळतोय. साहिल लोंगले आलेला आहे, SSC चिंचवलीचा साहिल. 11 आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. बॉल नितीनच्या बॅटमधून, गॅप मोठा आहे. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चाललाय चेंडू, सीमा पार. नितीनचा हा चौकार आलाय. 15 झालेत. 1 बॉल 15. खूप छान काम या स्पर्धेमध्ये, सगळ्यांची मेहनत राहिली. जय हनुमान क्रिकेट संघ वाकस या संघाचे सर्व खेळाडू प्रचंड मेहनत त्यांनी घेतली. रोशनजी दळवे साहेब या स्पर्धेचे आयोजक, त्यांना खरं तर खंबीर साथ, खंबीर पाठिंबा जय हनुमान क्रिकेट संघ वाकस या टीमने दिला. सगळ्या सदस्यांनी गेल्या 6 रात्रीमध्ये जी मेहनत घेतली आणि स्पर्धेचं नियोजन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. 15 आल्यात. 5 बॉल बाकी आहेत. केदार भगत फिल्डिंग लावतायत. सनी आहेत, अक्षय आहेत. किमान 25च्या आत थांबवण्याचा प्रयत्न नक्की असेल. SSC चिंचवली देखील या मैदानावरती चांगला खेळ त्यांनी केला, त्यामुळे साहिल लोंगलेची ओव्हर. नितीन विर्ले समोर आहे. पुढे आला होता नितीन. साहिलचा चांगला बॉल, पण वाईट, थोडा बाहेर निघाला चेंडू. लाईन लेंथ चेंज केली, अंपायरने निर्णय दिला वाईट बॉल. 16 आहेत. 16 धावा आहेत. अजून 5 बॉल आहेत. नितीन विर्लेने आज ज्या इनिंग खेळल्या ना, दामोदर संघासाठी अत्यंत फायदेशीर होते. 41 धावांची इनिंग एका मॅचमध्ये त्यांनी खेळली होती. आता सेमीफायनलमध्ये खेळतोय. नितीनचा स्ट्रोक उंच मारलाय. उलट्या बाजूने केदार भगत धावतोय. बॉल अडवण्यासाठी प्रयत्न आहेत. ढकलला बॉल आतमध्ये, कव्हर केलाय, फेक करतोय आणि रनआउटची चान्स. 3 कंप्लीट केला, 34 साठी निघालेत नितीन विर्ले. बॉल निसटलाय. 4 धावा इथून कंप्लीट केल्या. चौकार अडवला मेहनतीने, पण त्या मेहनतीवरती पाणी फेरलं, कारण 4 धावा कंप्लीट केल्यात. 20 झाल्यात. चौकार अडून फायदा नाही. जर का चौकार जाऊ दिला असता तर धावाधावीचं टेन्शनच नसतं. 20 धावा, 20 रन्स. शेवटची ओव्हर आहे. 2च ओव्हरची मॅच. पॉवर प्ले नाही आहे. स्वर्गीय कार्तिक स्मृती, प्रथमेश शिलवण, धामोते, अमोल विर्लेने ती जागा काही सोडली नाही. पहिल्या मॅच पासून जी सीट त्यांनी पकडलेली आहे, सेमीफायनल म्हणतात तीच सीट. फक्त एका मॅचला मी त्यांच्या बाजूला नाही, एवढाच फरक झालाय. धावसंख्या 20. काही अशा जागा असतात ज्या मात्र पॅकरसाठी लकी असतात. नितीनचा स्ट्रोक, ऑन साइडला खेळाडू आलेत. डाऊन दी बॉल, समोर होता चेंडू, टप्पा पडलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 22 धावा झाल्यात. साहिल लोंगलेची ओव्हर आहे. SSC चिंचवलीचा हा साहिल आहे. 22 धावा. नितीन विर्ले प्रत्येक मॅच मध्ये कन्सिस्टंट बॅटिंग या खेळाडूने केली कल्पेच्या साथीला. 22 धावा. खूप मेहनत राहिली जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांची. नितीन विर्ले मग पूर्ण रात्रभर खेळलाय, तरी देखील तीच एनर्जी आणि तो स्टॅमिना त्याने मेंटेन केलाय. इथे हवे ते बॉल. केदार होता, समोर पडलाय. 1च रन. 23 झाल्यात. दुसऱ्या ओव्हरचे आणि या पहिल्या इनिंगचे बॉल बाकी आहेत. 23 धावा, 23 आणि बॉल बाकी आहेत शेवटचे 2. 23 धावा, 2 बॉल बाकी आहेत. कल्पेश जाधव जागेवरून 6 मारतो. 2 बॉल शेवटचे आहेत. साहिलचा हा बॉल, पहाटे चेंडू जात नाही म्हणतात. कल्पेशने मारलाय सीमा पार. कडक सिक्सर होता कल्पेश जाधवचा. धावा आल्यात 6. टोटल 29. बॉल बाकी आहे शेवटचा. शेवटचा बॉल. साहिलचा चेंडू आहे. कल्पेश जाधव रन कंप्लीट करायची आहे, पण इथून फलंदाज आउट आहे.
इनिंग कंप्लीट झाली, 29 केल्यात धामोतेने आणि 30चं टार्गेट आहे SSC चिंचवलीला. 30 धावा येणारे चेंडू असतील ते मात्र 12. SSC चिंचवली संघ आता 15ची सरासरी. 30 धावा फायनल जर का गाठायची आहे तर 30 धावा त्यांना कराव्या लागतील. कल्पेश जाधवने 6 मारला आणि 29 पर्यंत स्कोर पोहोचलाय. JS खाडाबाडा संघ वाट पाहतोय की चिंचवली येणार की धामोते येणार. 12 बॉल प्रतीक्षा त्यांना करावी लागेल. सर्व विजेत्या संघांना 6 चमचमणाऱ्या ट्रॉफीज बा. एखादा राजाच्या डोक्यावरती जसा मुकुट असतो अशा डिझाईन असणाऱ्या ट्रॉफीज आहेत. आम्ही किंग आहोत या स्पर्धेचे असे मिरवणूक काढणारे या ट्रॉफीज. सुंदर आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफीज. 6 चमचमणारे आकर्षक ट्रॉफीजवरती 6 टीमने नाव कोरलंय. पण क्रमांक कितवा यासाठी आता या लढती आहेत. स्मार्ट LED TV आहे. जो मॅन ऑफ द सिरीज ठरेल त्याला स्मार्ट LED TV मिळेल. म्हणजे आपल्याच मॅचेसचे हायलाईट तो त्याच TV वरती बघेल. त्यानंतर बेस्ट बॅटरसाठी कूलर आहे, बेस्ट बॉलरसाठी कूलर आहे आणि बेस्ट फिल्डरसाठी एक कूलर आहे. अशा 3 कूलर आहेत. 30 धावांचा टार्गेट. शंकरजी माळेसाहेब बघा पिचची पाहणी करतायत की 6 रात्रीमध्ये कशी पिच होती. खरं तर हे आमचे पिच तज्ज्ञ आहेत जे 6 रात्री या स्पर्धेमध्ये होते आणि आता पिचची पाहणी करतायत. पिचचा रिपोर्ट आलेला आहे शंकरजी माळेसाहेबांना. ऑल इज वेल नो डाऊट. 30चं टार्गेट आहे. चला स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धामोते आपण फिल्डिंग लवकर लावून घ्या. रात्रीची स्पर्धा रात्री झाली तर बरं पडेल. 5:45 वाजलेत. 7 वाजताची ट्रेन मला पकडायची. 2 तास आहेत. जर 1 तास सगळा कार्यक्रम झाला तर लवकर जाता येईल. 30चं टार्गेट आहे आणि SSC चिंचवली फलंदाज चेंडू घ्या. आपण लवकर चेक करा आणि रवाना व्हा. खूप अथक मेहनत घेतली जानमान क्रिकेट संघ. वाकस भगवान दळवे असतील, किरण शेळके, शिंगटे दादा, मंगेश वैखरे, कैलास वैखरे, गणेश दळवी, विवेक वैखरे, गुड्डू, आतिश, जॉन्टी अण्णा, तेजस, गुड्डू अर्थात विशाल, तुषार, सगळ्यांची मेहनत राहिली या क्रीडा स्पर्धेत. आणि ग्रामस्थ मंडळ वाकस यांची साथ आणि त्यांचा पाठिंबा विसरून चालणार नाही. वाकस हे असं गाव आहे की गावाची जरी प्रीमियर लीग असेल तर एखादा जसा जत्रेचा महोत्सव असतो, प्रत्येक गावाची प्रत्येक घरातून वर्गणी असते, तसे जेव्हा वाकस प्रीमियर लीग असते तेव्हा प्रत्येक घरातून त्याही स्पर्धेसाठी देणगी असते. आणि आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. 3 अंपायर विकी पाटील सर, मार्के सर, हरेश कराले सर, त्याचबरोबर संदीप गायकवाड सर, योगेश ढोळे सर यांनी खूप छान कॉमेंट्री केली. बाबूशाह सर, निखिल वाकले सर, मॅडी, महेश जुळे, सगळ्या कॉमेंटेटरने खूप छान काम केलं. स्कोरर मित्र विवेक, गुड्डू यांनी खूप छान. आणि KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीला कोण विसरेल. गुड क्वालिटी क्लिअरिटीने 6 रात्रीमध्ये ही स्पर्धा. आणि आता शेवटचा टप्पा. फक्त 2 मॅचेस. 4:45 पर्यंत कदाचित या मॅचेस होतील असा अंदाज आहे. असा अंदाज होता. आता 4:45 झालेत. अजून अर्धा तास. चला चला फास्ट खेळा. 30 रनची गरज आहे. जो जिंकणार तो विजयाची पहाट सेलिब्रेट करणार. चला वेळ घेऊ नका अजिबात. 12 बॉल 30ची गरज आहे. 29 मारल्यात धामोतेने. कारण कल्पेश आणि नितीनने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5-4-3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये ना सलामीच्या 3 ते 4 बॅट्समन फक्त बॅटिंग केली पाहिजे, मग स्ट्रॉंग टीम होते. आणि पहिल्या सलामीच्या जोडीने आज जो खेळ केला अमोल विर्ले यांच्या कायम लक्षात राहील. अमोल विर्ले धामोते संघाचे असे पॅकर आहेत की ज्याने आतापर्यंत 4 एंट्री या संघाच्या केल्या आणि त्या 4 एंट्रीमध्ये 3 वेळा मात्र धामोते संघाने ट्रॉफी जिंकली आहे. फक्त एकदाच जे पण कासगाव संघाने आय थिंक पराभूत केलं होतं त्याही संघाला आज पराभवाची परतफेड ही धामोते संघाने केली. असे लकी पॅक. आणि म्हणून त्याने ती सीट सोडली नाही. कारण काल जेव्हा संजू सॅमसनने 2 दिवसापूर्वी जेव्हा पहिली IPL 2026चं शतक केलं त्यावेळी संजू सॅमसनने रवी शास्त्री यांना सांगितलं की सर तुम्ही प्रत्येक मॅचला येत जा, कारण तुम्ही असला तर माझी बॅटिंग चालते. कारण रवी शास्त्री संजू सॅमसनसाठी लकी आहेत. तसं अमोल विर्ले लकी सीटवर बसल्यात. 12:30चं टार्गेट. पहिला बॉल अक्षय भगतचा वार. सीमा पार बेधडक बिंदास्तपणे मारलेला षटकार. सेमीफायनल आम्हाला जिंकायची आहे
SSC चिंचवलीला फायनल मध्ये घेऊन जायचंय. अक्षय भगत रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील खेळलाय आणि आता वाकसच्या मैदानावरती यस चेक केलं जाईल. पंचांनी रेफर केलं. अंपायर रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय सोपवलाय. पंचांना जे सांगायचं तिसऱ्या पंचांना समजलेलं आहे आणि आता चेकिंग इथून केलं जाईल की एक्झॅक्ट बॅटर कुठल्या पोझिशनवरती उभा होता हे बघितलं जाईल. स्टंपच्या पुढे की स्टंपच्या मागे. सिक्सर तर अक्षय भगतने खेचलाय आणि फेअर आहे. 6 आहे. 1 बॉल 6. या सिक्सरने खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमचे धाबे दणाणले असतील. अक्षय भगत पहाटेची वेळ 4:45ची वेळ आणि काय दमदार शॉट होता सिक्सर. नितीनचा हा बॉल हलकीशी अपील होती. 2 बॉल 6. नितीन विर्लेने मागच्या ज्या 4 मॅच ज्या बॉलिंग केली ना 6 त्याने खर्च केला नव्हता. पण सेमीफायनल मध्ये अक्षय भगतने तो दणका त्याला दिला सिक्सरचा. कारण जसं जसप्रीत बुमराहला IPLच्या 4ही मॅच मध्ये विकेट मिळाली नाही. बॉलिंग त्याने भारी केली पण विकेट त्याने काढली नाही. तशी नितीन विर्लेने 6 खाल्ला नव्हता तो 4 मॅच मध्ये. 2 बॉल 6. अजूनही 24 रनचा टार्गेट आहे. बॉल बाकी आहेत ते 10. परत एकदा अक्षयचा वार. आणखीन एक मिड विकेट पार. सिक्सर. सोमनाथ मिनमेने मामांचा जल्लोष. 3 बॉल मध्ये मारले 2 सिक्सर. प्रेक्षकांचा हा जल्लोष आहे. प्रेक्षकांचा आवाज आहे. क्रिकेटच्या प्रती असणार प्रेम आहे. 3 बॉल आणि 12 धावा. अजूनही 18 धावा पाहिजेत 9 बॉल मध्ये. खतरनाक. पहाटेच्या वेळी इतकी एनर्जी प्रेक्षकांमध्ये. जर कुस्तीच्या आखाड्याच्या बाहेर हे प्रेक्षक असतील पहिलवानांनाही दास्ती पडेल. 3 बॉल 12. 9 चेंडू आणि 18ची गरज आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली हा जल्लोष पाहून. नितीनचा हा बॉल अक्षयसाठी बाहेर टाकलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. 1 रन आली. 13 आल्या. 3 बॉल मध्ये 13. 9 बॉल मध्ये 17 हव्यात. अक्षय भगत आज संघाला लीड करत असताना अक्षय 30चं टार्गेट आहे. 15चा रिक्वायर्ड रन रेट आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 13 आल्यात. परत एकदा स्ट्रोक मारलाय. पकडले कॅच. मोठी विकेट. अक्षय भगत आउट. सिक्सर मारणारा हा फलंदाज इथून आउट झालाय. सपोर्टर बघा दोन्ही टीमच्या असतील. शांतता आपण बाळगा. जिंकल्यानंतर जल्लोष करा. 30 सर्कलच्या बाहेर जल्लोष करा. आपण तुम्हाला ती संधी नक्की देऊ. 4 बॉल आणि 13 धावा. मॅचेस अशाच क्लोज आहेत. भगवान दळवी असा वाकचा प्लेयर आहे ना ज्याने 2 बॉल मध्ये 2 6 मारून फायनल जिंकून दिले होते आणि 25,000 रुपयाचा मानकरी ठरला होता गतवर्षी. आणि भगवान दळवी असा प्लेयर वाकस असा संघ आहे की ज्याने विपक्षी टीमला 2 चेंडू मध्ये हरवलं होतं. म्हणजे वाकस संघाचे रेकॉर्ड भरपूर आहेत. आता कोणत्या टीमला हरवलं होतं हे त्यांना माहित आहे. मलाही माहित आहे. येणार आहे आता चेंडू येते 8. विजयासाठी गरज आहे ती 17 धावांची. भाऊ शेळके साहेबांचं आपण कौतुक करूया की पहिले कॅप्टन आहेत वाकस क्रिकेटचे. 6 रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती आहे. विकेट आलेली आहे. त्यानंतर बॅटर आला तो मयूर. नितीनच्या गोलंदाजीवरती मयूरचा स्ट्रोक आलाय. षटकार आलाय. 19 धावा. कडक शॉट. 5 चेंडू आणि 19. पहाटेच्या वेळी एक्स्ट्रा कव्हर वरती हा सिक्सर आलाय. काय ताकद होती. काय कलात्मकता. काय क्लास होता या पटक्यामध्ये. नितीन विर्ले 7 चेंडू 11 रनची गरज आहे. वाह का बॅटिंग आहे SSC चिंचवलीची. मयूरचा हा बॉल आलाय. आलाय चेंडू आलाय सीमा पार. 1 नंबर बॅटिंग. आता विजयासाठी धावा हव्या. 6 चेंडू मध्ये 7. 23 धावा आल्यात नितीन विर्लेच्या गोलंदाजीवरती. 4 मॅच मध्ये देखील नितीन विर्लेने इतके सिक्सर दिले नाही. ते एकाच ओव्हर मध्ये दिलेत. 23 धावा आफ्टर फर्स्ट ओव्हर.
7 धावसंख्येची गरज येणारा 6 बॉल मध्ये. अजून मॅच बाकी आहे. मेडन ओव्हर टाकणारा बॉलर दामोदर संघाकडे परेश. विकेट हॅट्रिक घेणारा बॉलर दामोदर संघाकडे नवनाथ. दोघांपैकी कुठल्या बॉलरचा वापर होईल? आता 6 बॉल मध्ये 7 पाहिजेत. 6 बॉल 7 रन्स. अजूनही लढाई बाकी आहे. 6 बॉल 7. अक्षय भगतने जी सुरुवात करून दिली त्या सुरुवातीला मात्र कंटिन्यू केलं ते मयूरने. सगळे प्रेक्षक अवाक झालेत ही बॅटिंग पाहून की दामोतेच्या गोलंदाजांसमोर पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा. आजच्या रात्रीमध्ये पॉवर प्ले मध्ये आलेल्या सर्वाधिक धावा आहेत सेमीफायनल मध्ये. जयस खाड्याचा बाडा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. चिठ्ठी आली आणि तो संघ फायनल मध्ये पोहोचलाय. चला स्पीडअप ठेवा प्लीज. 5 वाजलेत. शेवटची ओव्हर आहे. 6 बॉल 7 ची गरज आहे. खर तर SSC चिंचवली संघाला सर्वज्ञ कैलास शेठ वैखरे यांनी जर्सी पुरस्कृत केलेले आहेत. 6 बॉल 7. पहिला बॉल अलॉंग दी कार्पेट समोर खेळाडू कल्पेश. बॉल अडवला. 5 बॉल 6. सिंगल घेतली केदार भगतने. 5 बॉल 6 मयूर आहे. दामोदर संघ कुठल्याही क्षणी या मॅचला कलाटणी देऊ शकतो जी ताकद आहे. आजच्या रात्रीमध्ये चमत्कार झालेत. 3 ओव्हरमध्ये 17 धावांचा टार्गेट त्यांनी डिफेंड केलं. हे क्रिकेट आहे. अजूनही 5 बॉल 6. जर का 1-2 डॉट बॉल टाकले ना बॉलर परेशने तर मात्र मॅच पुन्हा एकदा झुकेल. सध्या तरी विनिंग पर्सेंटेज SSC चिंचवलीकडे जास्त आहेत. 5 बॉल 6. परेशचा बॉल. मयूरचा स्ट्रोक. कव्हरच्या बाजूने चेंडू आलाय. राहुल आहे तिथे त्या ठिकाणी. एकच धाव. 4 बॉल 5 रनची गरज आहे. 4 बॉल 5. सेमीफायनलचा थरार आहे. आमदार चषकाच्या फायनल मध्ये जायचं आहे. दामोदर संघाला 4 बॉल मध्ये कंपल्सरी 5 धावा चेस करायचे. SSC चिंचवलीला दामोतेला 5 धावा वाचवायच्यात. 4 बॉल 5. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल क्रिकेट. 4 बॉल 5. सर्व फिल्डरला अलर्ट राहण्याच्या सूचना कॅप्टन नितीन विर्ले यांनी दिलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे की इथून एक धावही विपक्षी टीमला द्यायची नाहीये. केदार भगत आणि मयूरला एकही धाव घेण्यापासून रोखायचं आहे. आक्रमकता फिल्डिंगमध्ये दाखवावी लागेल. परफेक्ट पोझिशनवरती फिल्डर लावण्यात आलेत. 4 बॉल 5. परेशचा बॉल विकेट किपरच्या हातात. वाईटची डिमांड आहे आणि अंपायर रिव्ह्यू आपण सांगितलं होतं आधीच. 3 बॉल आणि 5 रनची गरज आहे. आता मॅच मध्ये मजा आहे. डॉट बॉल आलाय. अंपायर वरती डिपेंड आहे आता सगळं काही. अंपायर रिव्ह्यू आपण आधीच सांगितलं होतं सेमीफायनल सुरू होण्यापूर्वी. 3 बॉल 5. गेम अभी बाकी है. कुछ भी हो सकता है. कोणताही संघ जिंकू शकतो. 3-5. केदारच्या बॅटमधून विजयाचा षटकार. जिंकलाय संघ SSC चिंचवली. फायनल मध्ये दाखल झालाय. विनिंग शॉट. 6 डीजे बजाव. कडक 6 मारला. विनिंग 6 आणि सामना जिंकला SSC चिंचवलीने. चिंचवली संघासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला चला मॅन ऑफ द मॅच साठी आणि दोन्ही फायनली जयस खाड्याचा पाडा अमर आपण टॉस साठी या आणि SSC चिंचवली ज्याला उशीर करू नका अन्यथा आपल्याला
ओव्हर कमी कराव्या लागतील. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बॉलिंगही त्या खेळाडूने केली आणि जे 2 कडक सिक्सर मारले त्याने विजयाच्या दिशेने पाऊल पडलं. तो अक्षय भगत ठरलाय या विजयाचा हिरो आणि अक्षय भगत साठी कैलास शेठ वैखरे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला. अक्षय आपण या. अक्षय आपण या आणि मी रोशन शेठ दळवी यांना विनंती करेल. रोशन दादा विनंती करेल की आपण मॅन ऑफ द